बघा मैत्रिणींनो, मुलांना जेव्हा आपण अभ्यास करायला लावतो ना, त्यावेळेस ते आपल्याला असे काही ना काही बहाणे करत असतात. त्यांचं वेगळं चालू चालू असतं. म्हणून माझं इथं मुलीशी संभाषण चालू होतं, की तुझा अभ्यास झाला का? ती म्हणे माझा अभ्यास झाला इतक्यात. म्हटलं इतक्यात कसं काय अभ्यास होतो तुझा? ती उद्या तिचे 3 सब्जेक्टचे एक्झाम आहे, तरी सुद्धा अभ्यास झाला. तिचं हे चालू होतं. आणि मग आता मी नाही ते कोबीचे भजे, कुरकुरीत भजे बनवायचे मस्त. तर त्याची तयारी करून घेतली आणि त्यानंतर कढी पण बनवायची. तर कढी पकोडे असा आजचा मेनू आहे. तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलं आहे. आता इथे तेल टाकून फोडणी देऊन घेऊया. तर आलं पण कढीमध्ये टाकलं तर खूप छान लागतं. आता इथे तेल टाकून मोहरी जिऱ्यांची फोडणी देऊन घेतली. त्यानंतर ही पेस्ट बनवली होती ती पण टाकून घेतली. त्यानंतर डाळीचं पीठ आणि हे दही मिक्सरच्या भांड्यातच बारीक करून लगेच त्याला फोडणी देऊन घेतली. मिक्सरच्या भांड्यातच दही आणि बेसन पीठ वगैरे टाकलं ना तर त्यात गाठी नाही होती, मस्त अशी कढी बनते, घट्टसर बनते. यामुळे आता कढी तर झाली होती. ते कोबीची जी बारीक करून घेतलेली ती घेतली. त्यामध्ये बेसन पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं. त्यानंतर लाल तिखट, मीठ, मिरची वगैरे त्यामध्ये आता टाकून घेतली. आणि त्याला आता लगेचच कढईमध्ये तेल तर तापत ठेवलंच होतं. आणि आता भजे पण काढून घेते. तर कोबीचे असे कुरकुरीत मस्त भजे बनतात या पद्धतीने. तर कोबीचे भजे बनवताना आहे ना, नुसतं बेसन पीठ नाही तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा आहे ना कॉर्नफ्लॉवर असेल तर ते जर टाकलं ना तर भजे खूप कुरकुरीत होतात. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. ते बघा अतिशय मस्त असे कुरकुरीत भजे इथे तयार झाले. खूप छान लागतात ते भजे खायला. तुम्ही सुद्धा हे भजे बनवताना नक्कीच कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करा. मग भज्यांची टेस्ट बघा. तर खूप मस्त असे भजे झाले होते. आणि आता त्यानंतर आहे ना मला आज ना किचनची थोडी साफसफाई करायची होती. तर इथे ना मी बरण्या वगैरे काढून घेतल्या. तर आहे ना घरातल्या बाईला ना कधीच सुकून मिळत नाही. एक ना एक काम तिच्या पाठीमागे लागलेलंच असतं. तर आता आहे ना मी इथे सगळं काही बरण्या काढून घेतलं. किचन ट्रॉले घासायला नाही तर मी दिवाळीच्या वेळेस काय करते की सगळं एकखट्टी सामान बाहेर काढून घेते आणि घसून सगळं एकत्रच म्हणजे असं बाहेरच उन्हामध्ये ठेवते. परंतु आता पाऊस असल्यामुळे तसं काही करता येणार नाही. कारण सर्व जर पसारा एक बाहेर काढायला गेलं आणि पाऊस आला तर सगळं काय ओलं होतं आणि एकट्या माणसाची खूप फजिती होती. नेमकं कोणतं सामान उचलावून कोणतं ठेवावं तेही कळत नाही. म्हणून म्हटलं रोज थोडं थोडं करून असं आवरूया. आणि बरण्यातलं पण हे जे काही साहित्य आहे ना ते पण बाहेर काढलं नाही. कारण आहे ना आत्ता मागे मी उन्हाळ्यामध्ये सर्व काही बरण्या स्वच्छ क्लीन करून ठेवल्या होत्या. आता जर मधून बरण्या धुवायला गेलं तर त्या 2-2 दिवससुद्धा वाळणार नाही. आता मी फक्त वरचेवर आहे ना वरतून धुते. अजिबात मध्ये झाकणं जर पॅक केले ना तर मध्ये अजिबात एक थेंबसुद्धा पाणी जात नाही. आणि अशा तिरप्या करून ठेवायच्या रॅकमध्ये. आता बघा मी कशा तिरप्या करून ठेवलेल्या आहेत रॅकमध्ये. त्यामुळे ना झाकणं ते पटकन सुकल्या जातात. अजिबात आतमध्येही पाणी जात नाही आणि झाकणं पण वरचे पूर्णपणे व्यवस्थित निथरून जातं. सर्व काही व्यवस्थित सुकून जातं. आता थोडंसं बाहेर ऊन पडलेलं आहे तर थोड्या वेळ मी अर्धा 2 ते 1-1.5 तासासाठी बाहेर नेऊन ठेवले बरण्या वगैरे. तसेच किचन ट्रॉल्यांच्या हे घासल्या आहेत ना हे आपण बाहेर नेऊन ठेवलं उन्हामध्ये. पावसाचं वातावरण झालं तर मग पटकन मध्ये घ्यायला म्हणजे 2-2 करून जर घासल्या ना तर मग आणायला पण सोपं पडतं तसं घरामध्ये. म्हणून मग इथे माझी चालली आता ट्रॉलींची साफसफाई. असं करत करत मला आता 2-4 दिवस हे काम पुरणारच आहे. रोज म्हटलं थोडं थोडं करू. एकखट्टी काढलं तर आपल्यालाही त्रास होतो एकखट्टी कामाचा, एकदम अंगावरती येतं. आणि पावसाळ्याचे पण दिवस चालू आहे त्यामुळे कधी पाऊस येईल ते पण सांगता येणार नाही. मी एवढी फजिती करून घेण्यापेक्षा असं थोडं थोडं काम केलेलंही तेच बरं असतं. आज पावसाळ्याच्या दिवसात मैत्रिणींना अशाच पद्धतीने थोडे कामं केले तर तेच योग्य असतं. तर ह्या ट्रॉल्या थोडं म्हणजे ना 1-1.5 महिन्यामध्ये खराब होतच राहतात. आता मागे उन्हाळ्यात साफसफाई केलेली होती पण पुन्हा त्या साफसफाई करायला आले. म्हटलं मग आता थोडं थोडं करून चावलं. 1-1.5 महिन्यामध्ये ही साफसफाई करावीच लागते. पण आता पावसामुळे ते काही पूर्ण काढता येणार नाही म्हणून थोडं थोडं काम इथे करते. मैत्रिणींना बाईच्या जीवाला ना कधी सुकून नसतं. तिला ना घरामध्ये म्हणजे ना एकीकडची क्लिनिंग केली का लगेच दुसरीकडची क्लिनिंग करायला येतच असते. करणाऱ्याला काम असतंच असं म्हणायला फक्त की बाईला काय काम असतं ती घरातच असते. परंतु ज्याला घरात घाण आवडत नाही ना त्याच्या जीवाला तर कधीच शांतता मिळत नाही. ती स्त्री आहे ना नेहमी घरात म्हणजे काही ना काही कामामध्ये व्यस्त राहतेच. आज हे काम कर, उद्या ते काम कर. घरामध्ये जर अस्वच्छता दिसली तर तिच्या जीवाला अजिबात चैन पटत नाही. ती लगेच ते काम काढतेच.
मग ते स्वतःचा आराम हो किंवा ना हो त्याच्याशी तिला काही घेणं नसतं. परंतु बाकी म्हणणारे म्हणतात की काय घरातल्या बायांना काय कामं असतं, फक्त धुणं भांडे आणि स्वयंपाक करणं इतकंच असतं. बोलणं खूप सोपं असतं मंडळी, परंतु करणं खूप अवघड असतं हे त्या स्त्रीला माहिती असतं. आणि जर स्वतःला स्वच्छ राहायची जर हे असेल ना, तर तिला दुसऱ्याच्या हातचंही काम आवडत नाही. आणि ती स्त्री ना स्वतः खूप दमते, पण मात्र घर खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बघा, अशा पद्धतीने माझं आता सगळं काही क्लिनिंग झालं आहे. आता हे भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवते उन्हामध्ये थोडा वेळ, आणि ते लगेच आहे ना मिस्टरांचा टिफिन पण भरून घेते. तर चला मैत्रिणींनो, अशी झाली माझी क्लिनिंग. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि प्लीज असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. धन्यवाद.